नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वी विषय अर्थशास्त्र, त्यामधील प्रकरण 9 भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण। तर आज आपण भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, खालील विधाने पूर्ण करा। त्यामध्ये पहिलं विधान, स्वातंत्र्यानंतर भारताने रिकामी जागा स्वीकार केला। पर्याय अ समाजवादाचा, ब भांडवलशाहीचा, क मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्थेचा, ड साम्यवादाचा। उत्तर आहे पर्याय क्रमांक क मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्थेचा। उत्तर आपण पूर्ण विधानामध्ये लिहूया। स्वातंत्र्यानंतर भारताने मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला। दुसरे विधान, नवीन आर्थिक धोरणाने विदेशी तंत्रज्ञानाला रिकामी जागा मान्यता दिली। पर्याय अ कुटीर उद्योग, ब लघु उद्योग, क सूक्ष्म एजन्सी, ड उच्च प्राधान्य उद्योग। उत्तर आहे पर्याय क्रमांक ड उच्च प्राधान्य उद्योग। नवीन आर्थिक धोरणाने विदेशी तंत्रज्ञानाला उच्च प्राधान्य उद्योग म्हणून मान्यता दिली। तिसरं विधान, सद्यस्थितीत सार्वजनिक क्षेत्रासाठी आरक्षित उद्योगांची संख्या रिकामी जागा इतकी झाली आहे। पर्याय अ 3, ब 5, क 7, ड 2। उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 2। सद्यस्थितीत सार्वजनिक क्षेत्रासाठी आरक्षित उद्योगांची संख्या 2 इतकी झाली आहे। प्रश्न दुसरा, विधान आणि तर्क प्रश्न। यामध्ये 2 विधाने दिली असतात, एक विधान असतं आणि दुसरं तर्क विधान असतं। या प्रश्नाचे उत्तर लिहिताना आपल्याला ती विधाने सत्य आहेत की असत्य आहेत ते बघायचं, नंतर ते विधान एकमेकांचं स्पष्टीकरण करते का ते बघायचं। त्यानुसार आपल्याला पर्याय दिलेले असतात, त्यामधून योग्य पर्याय निवडून ते आपलं उत्तर असते। तर पहिलं विधान, विधान अ, उदारीकरणाअंतर्गत उद्योगांचे परवाना वितरण करणे ही एक महत्त्वाची पायरी आहे। तर्क विधान ब, अनावश्यक नियंत्रणे आणि प्रतिबंधामुळे 1991 पूर्वी आर्थिक स्थिरता होती। पर्याय विधान अ सत्य आहे परंतु विधान ब असत्य आहे। 2 विधान अ असत्य आहे परंतु विधान ब सत्य आहे। 3 विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहे आणि विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे। 4 विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहे आणि विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहे आणि विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे। म्हणजेच उदारीकरणानंतर उद्योगांचे परवाना वितरण करणे ही एक महत्त्वाची पायरी आहे, हे विधान सत्य आहे। तसेच अनावश्यक नियंत्रणे आणि प्रतिबंधामुळे 1991 पूर्वी आर्थिक स्थिरता होती, हे विधान सुद्धा सत्य आहे। तसेच ब विधान हे अ चे योग्य स्पष्टीकरण सुद्धा आहे। आता दुसरं विधान, विधान अ 1990-91 दरम्यान भारताला परकीय गंगाजळीचा तीव्र तुटवडा होता, म्हणजे चलनाचा। तर्क विधान ब, आयात कोटा आणि आयात शुल्क यामुळे आयातीमध्ये वाढ झाली। पर्याय 1 विधान अ सत्य आहे परंतु तर्क विधान ब असत्य आहे। 2 विधान अ असत्य आहे परंतु तर्क विधान ब सत्य आहे। 3 विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहे आणि विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे। 4 विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहे आणि विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही। उत्तर पर्याय क्रमांक 1 विधान अ असत्य आहे परंतु विधान ब असत्य आहे। विधान अ सत्य आहे म्हणजेच 1990-91 दरम्यान भारताला परकीय गंगाजळीचा तीव्र तुटवडा होता, हे विधान सत्य आहे। तसेच तर्क विधान ब, आयात कोटा आणि आयात शुल्क यामुळे आयातीमध्ये वाढ झाली, हे विधान असत्य आहे। तिसरं विधान, विधान अ, उदारीकरणानंतर देशांतर्गत वस्तूंची विक्री वाढली। तर्क विधान ब,
उदारमतवादी धोरणामुळे परकीय वस्तूंच्या मागणीत वाढ होऊन आयात वाढली. पर्याय 1. विधान अ सत्य आहे परंतु विधान ब असत्य आहे. 2. विधान अ असत्य आहे परंतु विधान ब सत्य आहे. 3. विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहे आणि विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. 4. विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहे आणि विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहे आणि विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. म्हणजेच उदारीकरणानंतर देशांतर्गत वस्तूंची विक्री वाढली हे विधान सत्य आहे. तसेच उदारमतवादी धोरणामुळे परकीय वस्तूंच्या मागणीत वाढ होऊन आयात वाढली हे विधान सुद्धा सत्य आहे परंतु ते एकमेकांचे स्पष्टीकरण करत नाहीत. 4थं विधान आहे विधान अ. जागतिकीकरणामुळे देश अन्नधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करू शकला नाही. तर्कविधान ब. जागतिकीकरणामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाली आहे. पर्याय विधान अ सत्य आहे परंतु विधान ब असत्य आहे. 2. विधान अ असत्य आहे परंतु विधान ब सत्य आहे. 3. विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहे आणि विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. 4. विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहे आणि विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहे आणि विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. म्हणजेच जागतिकीकरणामुळे देश अन्नधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करू शकला नाही हे विधान सत्य आहे. तसेच तर्कविधान ब. जागतिकीकरणामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाली आहे हे विधान सुद्धा सत्य आहे परंतु ते एकमेकांचे स्पष्टीकरण करत नाही. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे आपण विधान आणि तर्कप्रश्न या प्रश्नाचा अभ्यास या ठिकाणी केला आहे. प्रश्न 3. विसंगत शब्द ओळखा. विसंगत शब्द ओळखण्यासाठी आपल्याला पहिला मुख्य शब्द दिला आहे नवीन आर्थिक धोरण आणि त्यासाठी पर्याय दिले आहेत उदारीकरण, खाजगीकरण, विमुद्रीकरण, जागतिकीकरण. यामधून आपल्याला नवीन आर्थिक धोरणाशी कोणते शब्द जुळती मिळते आहे त्यामधील एक शब्द हा विसंगत आहे तो ओळखून उत्तरामध्ये लिहायचा आहे. यामध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण ह्या नवीन आर्थिक धोरणाशी संबंधित संकल्पना आहेत परंतु विमुद्रीकरण ही नवीन आर्थिक धोरणाशी संबंधित संकल्पना नाही. म्हणून विसंगत शब्द आहे विमुद्रीकरण. विमुद्रीकरण त्यालाच आपण डिमॉनिटायझेशन म्हणतो. हे चलनाच्या संबंधित असते. चलन बदलणे म्हणजेच विमुद्रीकरण होय. नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते तेव्हा त्यांनी हे विमुद्रीकरण घडवून आणले होते. गटात न बसणारा शब्द कोणता आहे? विमुद्रीकरण. दुसरा आहे उद्योगांना अनिवार्य परवाना असणारे उद्योग. पर्याय आहेत मादक पेय, निर्यात वस्तू, सिगारेट्स, औद्योगिक स्फोटके. यामध्ये उत्तर आहे म्हणजे विसंगत शब्द आहे निर्यात वस्तू. कारण मादक पेय, सिगारेट्स आणि औद्योगिक स्फोटके यांना आयात निर्यात करण्यासाठी अनिवार्य परवाना लागतो. निर्यात वस्तू जशा आपल्या साध्या वस्तू असतात त्यांना काही परवाना लागत नाही. काही उद्योग वगळता इतर उद्योगांना परवाना मुक्त करण्यात आले आहेत. सध्या मात्र 4 उद्योगांना परवाना सक्तीचा करण्यात आला आहे. ते कोणकोणते उद्योग आहेत ते बघा. सर्व प्रकारची संरक्षण साधने, औद्योगिक स्फोटके, धोकादायक रसायने, औषध निर्मिती उद्योग आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ या गोष्टींची आयात निर्यात करण्यासाठी आपल्याला परवाना म्हणजे परवानगी आवश्यक असते. परवाना न लागणारी गोष्ट कोणती आहे? निर्यात वस्तू. म्हणून विसंगत शब्द लिहायचा आहे आपल्याला निर्यात वस्तू. तिसरा आहे नवरत्नांचा दर्जा असलेले धोरण. पर्याय SPCL, IOC, ONGC, HPCL. यामध्ये IOC, ONGC आणि HPCL यांना नवरत्नांचा दर्जा असलेले हे धोरणं आहेत परंतु SPCL हे नवरत्नांच्या दर्जामध्ये नाही. म्हणून विसंगत शब्द आहे SPCL. या ठिकाणी मी नवरत्नांचा दर्जा असलेले धोरणं कोणकोणते आहेत त्याची माहिती टाकते म्हणजेच आपल्या लक्षात येईल की नवरत्नांच्या दर्जामध्ये असलेले धोरण कोणते आहे.
आणि नवरत्नांच्या दर्जामध्ये कोणतं यापैकी धोरण नाही, म्हणजेच आपला विसंगत शब्द तो राहील. कोणता आहे? 1 क्रमांकाचा आहे. SPCL हे नवरत्नाच्या दर्जामध्ये नसलेला विसंगत शब्द आहे. चौथा आहे उदारीकरणाचे उपाय. आता खाली काही उदारीकरणाचे उपाय दिले आहेत, त्यापैकी एक हा उदारीकरणाचा उपाय नाही, म्हणजेच तो आपला गटात न बसणारा शब्द आहे, विसंगत शब्द आहे. तर ते उपाय कोणते दिले आहेत? MRTP, FERA, SEBI, NTPC. आता यामध्ये MRTP, FERA आणि SEBI हे उदारीकरणाचे उपाय आहेत आणि NTPC हा नवरत्नांचा दर्जा आहे, म्हणजेच तो विसंगत शब्द आहे. या ठिकाणी आपल्याला नवरत्नांच्या दर्जाबद्दल लिहायला सांगितले आहे का? नाही. तर उदारीकरणाचे उपाय दिले आहेत, तर हे 3 उदारीकरणाचे उपाय आहेत आणि NTPC ह्या नवरत्नांचा दर्जा आहे, म्हणून विसंगत शब्द लिहायचा आहे NTPC. MRTP म्हणजेच एकाधिकार आणि प्रतिबंधक व्यापार पद्धती. FERA म्हणजे परकीय चलन नियमन कायदा. SEBI म्हणजेच भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ. हे उदारीकरणाचे उपाय आहेत आणि NTPC म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. अशा प्रकारे आपण विसंगत शब्द ओळखा हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न चौथा आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा. खाली काही उदाहरणे दिलेली आहेत, त्या उदाहरणाला आपल्याला योग्य अशी संकल्पना लिहायची आहे आणि त्या संकल्पनेचे थोडक्यात स्पष्टीकरण करायचे आहे. पहिलं उदाहरण आहे, भारतात आता अनेक प्रकारच्या आणि कंपन्यांच्या मोटारी सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत. या उदाहरणावरून स्पष्ट होणारी संकल्पना आहे व्यापाराचे उदारीकरण. आता व्यापाराचे उदारीकरण या संकल्पनेचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे. व्यापाराचे उदारीकरण म्हणजेच आयात निर्यात धोरणानुसार आयात व निर्यात परवान्यासाठी असलेली नियंत्रणे शिथिल करण्यात आली. जवळजवळ सर्व भांडवली वस्तू, कच्चा माल, मध्यम वस्तू व इतर घटकांची मुक्तपणे आयात करण्याची परवानगी देण्यात आली. दिलेल्या उदाहरणात भारतात आता अनेक प्रकारच्या आणि कंपन्यांच्या मोटारी सहज उपलब्ध होऊ लागल्या, त्यामुळे या उदाहरणावरून स्पष्ट होणारी संकल्पना आहे व्यापाराचे उदारीकरण. दुसरं उदाहरण आहे, भारतातील काही सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे भागभांडवल खाजगी क्षेत्रास विकण्यात आले आहे. या उदाहरणावरून स्पष्ट होणारी संकल्पना आहे निर्गुंतवणूक. आता निर्गुंतवणूक या संकल्पनेचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे. निर्गुंतवणूक म्हणजेच यामध्ये सार्वजनिक क्षेत्राचे भांडवल खाजगी क्षेत्राला विकले जाते किंवा खाजगी क्षेत्राचे कधीकधी सार्वजनिक क्षेत्रामध्ये सुद्धा आयात निर्यात केली जाते. उदाहरण, मारुती उद्योगातील निर्गुंतवणूक, ITDC, हॉटेल्स, IPCL, VSNL इत्यादी. इतरही काही बरेच उदाहरणं आपण देऊ शकतो. दिलेल्या उदाहरणामध्ये भारतातील काही सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे भागभांडवल खाजगी क्षेत्रात विकण्यात आले आहे, त्यामुळे या उदाहरणावरून स्पष्ट होणारी संकल्पना आहे निर्गुंतवणूक. तिसरं उदाहरण आहे, भारतातील उद्योग क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस आता मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जाते. या उदाहरणावरून स्पष्ट होणारी संकल्पना आहे उदारीकरण किंवा त्यालाच आपण म्हणतो थेट परदेशी गुंतवणूक किंवा FDI. संकल्पनेचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे. 1991च्या औद्योगिक धोरणात उच्च प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगांमध्ये अधिक गुंतवणूक व नवीन तंत्रज्ञान प्राप्त होण्यासाठी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला FDI मान्यता देण्यात आली. प्रारंभी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची मर्यादा 51% होती. ही मर्यादा नंतर 74% तर बऱ्याच उद्योगांसाठी ती 100% वाढविण्यात आली. दिलेल्या उदाहरणामध्ये भारतातील उद्योग क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस आता मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जाते, म्हणून यावरून स्पष्ट होणारी संकल्पना आहे उदारीकरण किंवा त्यालाच आपण थेट परदेशी गुंतवणूक FDI असेही म्हणतो. अशा प्रकारे आपण दिलेल्या उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट केली आहे. प्रश्न 5वा आहे, खालील विधानाशी सहमत आहात किंवा नाहीत ते सकारण स्पष्ट करा. खाली काही विधाने दिली आहेत, त्या विधानाशी तुम्ही सहमत आहात किंवा नाहीत ते लिहायचं आहे आणि सहमत असाल तर त्याची कारणे, असहमत असाल तर त्याची कारणे आपल्याला लिहायची आहेत. आता यामध्ये पहिलं विधान आहे,
उदारीकरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळाली. उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे. आता या विधानाशी सहमत असल्याची कारणे पुढील प्रमाणे. हा प्रश्न परीक्षेमध्ये 4 गुणासाठी असतो. त्यापैकी आपल्याला सहमत असहमत लिहिण्यासाठी 1 गुण मिळतात आणि कारण आपल्याला 3 किंवा 4 मुद्द्यामध्ये लिहायचे असतात. विदेशी विनिमय नियंत्रण कायद्यात सुधारणा. विदेशी विनिमय नियंत्रण कायद्याऐवजी FERA विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा FEMA लागू झाला आणि परकीय चलन विनिमयावरील नियंत्रणे कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन मिळाले. पायाभूत सुविधा खुली करणे. देशी विदेशी गुंतवणूकदार आता रेल्वे, रस्ते व वीज प्रकल्पातील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करू शकतात. विदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन. उदारीकरणामुळे प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगात विदेशी तंत्रज्ञानाला परवानगी देण्यात आली. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यात व उद्योगाची स्पर्धात्मकता वाढवण्यास मदत झाली. या कारणामुळे उदारीकरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळाली. या विधानाशी मी सहमत आहे. हे सहमत असल्याची कारणे आपण लिहिली आहेत. दुसरं विधान आहे, सरकारने खाजगी उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात मुक्त प्रवेश दिला. उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे. या विधानाशी सहमत असल्याची कारणे पुढील प्रमाणे. निर्गुंतवणूक. यामध्ये सार्वजनिक क्षेत्राचे भागभांडवल खाजगी क्षेत्राला विकले जाते. उदाहरण, मारुती उद्योगातील निर्गुंतवणूक. अनारक्षण धोरण. 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये 17 उद्योग आरक्षित ठेवण्यात आले. नवीन आर्थिक धोरणाने हा आकडा 8 वरून तो हळूहळू 3 वर आणि आता 3 वरून 2 वर आला. सध्याच्या परिस्थितीत फक्त 2 उद्योग रेल्वे वाहतूक व अणुऊर्जा सार्वजनिक क्षेत्राकडे आरक्षित आहेत. म्हणजे जास्तीत जास्त उद्योग हे खाजगी क्षेत्राकडे दिलेले आहेत. औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाची स्थापना. BIFR. नवीन आर्थिक धोरणाने औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाची स्थापना करून आजारी सार्वजनिक उद्योगाबाबत निर्णय घेण्याचे ठरविले. 1996च्या शेवटी 188 आजारी सार्वजनिक उद्योग औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाकडे सोपविण्यात आले. म्हणजेच ते खाजगीकरणात आलेले आहेत. राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती. त्यालाच आपण NRB असं म्हणतो आणि मराठीमध्ये राष्ट्रीय नूतनीकरण मंडळ. जेव्हा तोट्यात चालणारे सार्वजनिक उद्योग बंद केले जातात तेव्हा त्यात काम करणारे कामगार बेकार होतात. ही समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती झाली. हे मंडळ रोजगारातून काढण्यात आलेल्या कामगारांना व स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांना भरपाई देते. यावरून आपल्या हे लक्षात येत आहे की सरकारने खाजगी उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात मुक्त प्रवेश दिला आहे. म्हणून या विधानाशी मी सहमत आहे. तिसरं विधान आहे, विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी आहे. उत्तर, या विधानाशी मी असहमत आहे. आता या विधानाशी असहमत असल्याचे कारण पुढील प्रमाणे. विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी होती. नवीन धोरणानुसार सुधारणा करण्यासाठी 1999 मध्ये विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण कायदा IRDA मंजूर करण्यात आला. या कायद्यान्वये खाजगी क्षेत्रातील बहुसंख्य कंपन्यांना विमा व्यवसाय सुरू करण्याची परवाना देण्यात आला. यामुळे विमा क्षेत्रातील शासनाची मक्तेदारी संपुष्टात आली. या स्पष्टीकरणावरून आपल्याला हे लक्षात येते की विमा क्षेत्रात पहिले सरकारची मक्तेदारी होती, परंतु आता ही मक्तेदारी नाही. म्हणून विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी आहे. या विधानाशी मी असहमत आहे. चौथं विधान आहे, राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची म्हणजेच NRB निर्मिती दारिद्र्य हटविण्यासाठी करण्यात आली. उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे. सहमत असल्याची कारणे पुढील प्रमाणे. राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाचं बघा, जेव्हा तोट्यात चालणारे सार्वजनिक उद्योग बंद केले जातात तेव्हा त्यात काम करणारे कामगार बेकार होतात. ही समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती झाली. हे मंडळ रोजगारातून काढण्यात आलेल्या कामगारांना व स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांना भरपाई देते. म्हणजेच जे काही लोक दरिद्री होतात, कामावरून बंद झाल्यामुळे त्यावर हे राष्ट्रीय नूतनीकरण मंडळ म्हणजेच NRB कार्य करते. त्यांना त्या मजुरांना रोजगार पुरविते, काहीतरी कामात गुंतवून ठेवते. म्हणून राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती दारिद्र्य हटवण्यासाठी करण्यात आली. या विधानाशी मी सहमत आहे. 5वं विधान आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजे IOC उद्योग नवरत्नांपैकी एक सार्वजनिक उद्योग आहे. उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे. सहमत असल्याची कारणे पुढील प्रमाणे.
पहिले आपण नवरत्न म्हणजे काय ते बघूया. 1997-98 मध्ये 9 सार्वजनिक क्षेत्र उद्योगांना निवडून त्यांना नवरत्नांचा दर्जा देण्यात आला. या नवरत्नांना पूर्ण वित्तीय व व्यवस्थापनाची स्वायत्तता देण्यात आली. नवरत्न ते खालीलप्रमाणे आहेत. त्यापैकी आपल्या विधानात आलेला IOC हा 1 क्रमांकालाच आहे. IOC म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. दुसरं आहे ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. तिसरं HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. 4 BPCL म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. 5 IPCL म्हणजेच इंडियन पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लिमिटेड. 6 VSNL विदेश संचार निगम लिमिटेड. 7 BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. 8 SAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. 9 NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. सद्यस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग PSUs म्हणजेच मिनीरत्न आणि महारत्नांमध्ये वर्गीकृत केले आहेत. या स्पष्टीकरणावरून आपल्याला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन हे उद्योग नवरत्नांपैकी एक आहेत. हे सार्वजनिक उद्योग आहेत हे आपल्या लक्षात आलं आहे. आता प्रश्न 6वा. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे नवीन आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये सांगा. उत्तर. या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सविस्तर लिहायचे आहे. उत्तर लिहिताना आपल्याला कधी अर्थ लिहायचा, व्याख्या लिहायचा किंवा थोडक्यात प्रस्तावना लिहायची. तर नवीन आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये लिहिताना आपण थोडक्यात प्रस्तावना लिहूया. संरक्षण व्यवस्थेवर होणारा खर्च, अनुदान, कर्जावरचे व्याज इत्यादीमुळे सरकारचा खर्च महसुलापेक्षा जास्त होता. समाजवादी व्यवस्थेचे समाजावर होणारे सकारात्मक परिणाम कमी होत गेले. या पार्श्वभूमीवर नवीन बदल आणणे गरजेचे होते. म्हणून भारत सरकारने 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. नवीन आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. पहिलं वैशिष्ट्य आहे औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता. कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता करण्यात आली. नवीन आर्थिक धोरणानुसार त्यावेळच्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले 18 उद्योग वगळता इतर उद्योगांना परवानामुक्त करण्यात आले होते. सध्या मात्र 4 उद्योगांना परवाना सक्तीचा करण्यात आला होता किंवा आला आहे. ते उद्योग खालीलप्रमाणे. 1 सर्व प्रकारची संरक्षण साधने. 2 औद्योगिक स्फोटके. 3 धोकादायक रसायने औषध निर्मिती उद्योग. 4 तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ. 2 मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याचे उच्चाटन. MRTP मक्तेदार व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याअंतर्गत मोठ्या उद्योगांची स्थापना, विस्तार, विलिनीकरण इत्यादींसाठी केंद्र सरकारची संमती घेणे सक्तीचे होते. त्यामुळे उद्योगांचा वृद्धिदर मंदावला होता. आता हा कायदा रद्द झाल्याने उद्योगांची वाढ होण्यास मदत झाली आहे. 3 लघु उद्योगांना प्रोत्साहन. सरकारने लघु उद्योगांना उत्पादन, रोजगार व निर्यात क्षेत्रात उच्च वृद्धिदर वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले. या उद्योगातील गुंतवणूक मर्यादा 1 कोटी रुपयांपासून 5 कोटी रुपयापर्यंत वाढविण्यात आली. 4 विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन. FDI 1991च्या औद्योगिक धोरणात उच्च प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगांमध्ये अधिक गुंतवणूक व नवीन तंत्रज्ञान प्राप्त होण्यासाठी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला FDI मान्यता देण्यात आली. प्रारंभी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची मर्यादा 51% होती. ही मर्यादा नंतर 74% तर बऱ्याच उद्योगांसाठी ती 100% वाढविण्यात आली. 5 सार्वजनिक क्षेत्राची मर्यादित भूमिका. उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी सार्वजनिक क्षेत्राच्या धोरणात अनेक बदल करण्यात आले आहेत. अनेक क्षेत्रातील राज्य सरकारची मक्तेदारी संपुष्टात आणणे. ब सार्वजनिक क्षेत्राची कार्यक्षमता वृद्धिगत करणे. क सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगातील भांडवल काढून घेणे.
नवीन आर्थिक धोरणात खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक धोरणातील उद्योगांची संख्या सुरुवातीला 17 वरून 8 वर आणण्यात आली होती, ती आता 3 वर आणली आहे. 2014 पासून रेल्वे व अणुऊर्जा या 2 उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात राखीव ठेवण्यात आले आहे. 6. व्यापाराचे उदारीकरण. आयात निर्यात धोरणानुसार आयात व निर्यात परवान्यासाठी असलेली नियंत्रणे शिथिल करण्यात आली. जवळजवळ सर्व भांडवली वस्तू, कच्चा माल, मध्यम वस्तू व इतर घटकांची मुक्तपणे आयात करण्याची परवानगी देण्यात आली. विशेष आर्थिक क्षेत्र SEZ निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्थापन केले. त्याचप्रमाणे कृषी मालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी कृषी निर्यात क्षेत्र AEZ ही संकल्पना आणली. विमा क्षेत्रातील सुधारणा. विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी होती. नवीन धोरणानुसार सुधारणा करण्यासाठी 1999 मध्ये विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण कायदा IRDA मंजूर करण्यात आला. या कायद्यान्वये खाजगी क्षेत्रातील बहुसंख्य कंपन्यांना विमा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आला. यामुळे विमा क्षेत्रातील शासनाची मक्तेदारी संपुष्टात आली. वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. सुरुवातीला फक्त सार्वजनिक व सहकारी बँकांना वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी होती. आता मात्र नवीन आर्थिक धोरणानुसार खाजगी व विदेशी बँकांना वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशा प्रकारे नवीन आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात. सविस्तर उत्तरे लिहामध्ये दुसरा प्रश्न आहे, जागतिकीकरणासाठी केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा. आता या प्रश्नाचे उत्तर लिहिताना पहिले आपण प्रस्तावना म्हणून जागतिकीकरण म्हणजे काय थोडक्यात लिहूया. नंतर जागतिकीकरणासाठी केलेल्या उपाययोजना स्पष्ट करता येतात. उत्तर. प्रस्तावना. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय. यामध्ये मुक्त व्यापार आणि गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकली जातात. जागतिकीकरणासाठी केलेल्या उपाययोजना पुढीलप्रमाणे. 1. संख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन. आयात व निर्यातीवरील सर्व संख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन करण्यात आले. प्रशुल्क दरात घट करण्यात आली. औद्योगिक वस्तूंवर लावण्यात येणारा आयात दर कमी करण्यात आला. 2. विदेशी भांडवलाला प्रोत्साहन. सरकारने आर्थिक क्षेत्र परकीय गुंतवणुकीसाठी खुले केले. त्यामुळे विविध क्षेत्रात परकीय गुंतवणूक सुरू झाली. भारतीय अर्थव्यवस्था जागतिकीकरणास खुली झाली आहे. 3. रुपयाची परिवर्तनशीलता. रुपयाचा विनिमय दर लवचिक करण्यात आला. सर्व चालू खात्यावरील व्यवहारांबाबत रुपया पूर्णतः परिवर्तनशील करण्यात आला. 4. विदेशी कंपन्यांचा सहभाग. भारतीय कंपन्यांना विदेशी कंपन्यांसमवेत सहभागाची परवानगी देण्यात आली. उदाहरण मारुती, सुझुकी, हिरो होंडा, टाटा कोरस हे लोह व स्टीलमध्ये दक्षिण आफ्रिकेत व्यवहार करतात. 5. दीर्घकालीन व्यापार धोरण. दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आंतरराष्ट्रीय धोरणात बदल करण्यात आला. या धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजेच उदारीकरणाचे धोरण, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे निर्बंधात घट, विदेशी सहभागाला प्रोत्साहन. 6. निर्यातीला प्रोत्साहन. नवीन निर्यात धोरणानुसार निर्यातदारांना विविध उत्तेजने देण्यात आली. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्राची SEZ ची निर्मिती करण्यात आली. अशा प्रकारे जागतिकीकरणासाठी केलेल्या उपाययोजना सविस्तर स्पष्ट करता येतात. प्रश्न 7वा आहे, खालील उतारा काळजीपूर्वक वाचून प्रश्नांची उत्तरे द्या. आता एक उतारा दिला आहे, त्या उतारावर खाली काही प्रश्न दिले आहेत, त्याला अनुसरून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर पहिले आपण काळजीपूर्वक निरीक्षणपूर्वक उतार्याचे वाचन करून घेऊया. दुग्ध व्यवसायावर आधारित भारतीय आईस्क्रीम उद्योग हा अतिशय जलद गतीने वाढणारा उद्योग आहे. भारतातील आईस्क्रीमचा दरडोई उपभोग वापर इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. भारतात दरडोई उपभोग 400 मिली आहे, तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात 22,000 मिली आणि चीनमध्ये 3,000 मिली आहे. भारतातील आईस्क्रीमचा दरडोई उपभोग कमी असण्याचे कारण भारतीय बनावटीचे मिठाईचे पदार्थ आहेत. भारतात 100पेक्षा जास्त प्रकारच्या मिठाई तयार होतात. परदेशात मात्र आईस्क्रीम आणि पेस्ट्रीज असे 2च पदार्थ वापरतात. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात
लोकांचे मतपरिवर्तन सातत्याने होत आहे. भारतात आता अनेक परदेशी आईस्क्रीम बनवणाऱ्या उद्योगांनी पाय रोवले आहेत. त्यांनी अनेक दुकाने थाटली असून वेगवेगळ्या प्रकारच्या व स्वादाच्या आईस्क्रीममुळे युवा वर्ग आकर्षित होत आहे. याशिवाय प्रभावी वितरण व्यवसाय सुद्धा आहे. शीतगृहांच्या साखळीतील पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ, भारतीयांच्या क्रियाशील मिळकतीत झालेली वाढ आणि भारतीयांच्या राहणीमानात किंवा जीवनमानात झालेले बदल यामुळे आईस्क्रीम उद्योगाला चांगले भविष्य लाभले आहे. तथापि आईस्क्रीमवरील कर जास्त आहेत. आईस्क्रीमवर सुमारे 18% वस्तू सेवा कर आहे, तर बटर, चीज सारख्या इतर दुग्ध पदार्थावर केवळ 12% वस्तू सेवा कर लागतो. आईस्क्रीम उद्योगाने 2016-17 या आर्थिक वर्षात 1.5 अब्ज अमेरिकी डॉलर एवढा महसुली व्यवसाय केला आहे. या व्यवसायातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर्मचाऱ्यांची संख्या 15 लाख आहे. दुग्ध व दुग्ध प्रक्रिया उद्योगांपैकी आईस्क्रीम उद्योग हा सर्वात मोठा कर्मचारी संख्या असलेला उद्योग आहे. अशा प्रकारे हा उतारा होता. आता या उतार्यावर आधारित पहिला प्रश्न आहे, भारतात आईस्क्रीमचा दरडोई उपभोग कमी असण्याचे कारण कोणते? उत्तर, भारतात आईस्क्रीमचा दरडोई उपभोग कमी असण्याचे कारण म्हणजेच भारतीय बनावटीचे मिठाईचे पदार्थ आहेत. भारतात 100पेक्षा जास्त प्रकारच्या मिठाई तयार होतात, म्हणून भारतात आईस्क्रीमचा दरडोई उपभोग कमी आहे. आणि बाकी इतर देशांमध्ये फक्त आईस्क्रीम आणि पेस्ट्रीजच तयार होते, त्यामुळे त्या ठिकाणी आईस्क्रीमचा दरडोई उपभोग जास्त आहे. आणि भारतामध्ये इतर बऱ्याच जसे की पेढा, जलेबी, आईस्क्रीम, श्रीखंड असे विविध पदार्थ म्हणजे एकंदरीत 100हून अधिक मिठाईचे प्रकार भारतामध्ये आहेत, त्यामुळे आईस्क्रीमचा दरडोई उपभोग कमी आहे. उतार्यावर आधारित दुसरा प्रश्न आहे, जागतिकीकरणाचा भारतीय आईस्क्रीम उद्योगावरील परिणाम सांगा. उत्तर, जागतिकीकरणामुळे भारतात अनेक परदेशी आईस्क्रीम बनवणाऱ्या उद्योगांनी पाय रोवले आहेत. त्यांनी अनेक दुकाने थाटले असून वेगवेगळ्या प्रकारच्या व स्वादाच्या आईस्क्रीम्समुळे युवा वर्ग आकर्षित होत आहे. याशिवाय प्रभावी वितरण व्यवसाय सुद्धा आहे. भारतीयांच्या राहणीमानात व जीवनमानात झालेल्या बदलामुळे आईस्क्रीम उद्योगाला चांगले भविष्य लाभले आहे. अशा प्रकारे आपल्याला जागतिकीकरणाचा भारतीय आईस्क्रीम उद्योगावरील परिणाम थोडक्यात सांगता येतो. उतार्यावर आधारित तिसरा प्रश्न आहे, भारतातील आईस्क्रीम उद्योगाच्या वाढीस पोषक घटक कोणते ते लिहा. भारतातील आईस्क्रीम उद्योगाच्या वाढीस पोषक असणारे घटक आहेत, शीतगृहांच्या साखळीतील पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ, भारतीयांच्या क्रियाशील मिळकतीत झालेली वाढ, हे आईस्क्रीम उद्योगाच्या वाढीस पोषक घटक आहेत. उतार्यावर आधारित चौथा प्रश्न आहे, भारतातील आईस्क्रीम उद्योगावर लादलेल्या वस्तुसेवा कराचे परिणाम तुमच्या शब्दात स्पष्ट करा किंवा तुमच्या शब्दात मांडा. उत्तर, भारतामध्ये आईस्क्रीमवरील कर जास्त आहेत. आईस्क्रीमवर सुमारे 18% वस्तू सेवा कर आहे, तर बटर, चीज सारख्या इतर दुग्ध पदार्थावर केवळ 12% वस्तू सेवा कर लागतो. जर आईस्क्रीमवर 18% वस्तू कर न लावता तो इतर दुग्धजन्य पदार्थावर जेवढा कर लागतो तेवढा जर लागला असता तर भारतामध्ये अजून आईस्क्रीम व्यवसाय वाढला असता. अशा प्रकारे भारतातील आईस्क्रीम उद्योगावर लादलेल्या वस्तुसेवा कराचे परिणाम आपल्याला स्पष्ट करता येतात. अशा प्रकारे दिलेला उतारा आपण काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत. अशा प्रकारे वर्ग 11वी प्रकरण 9वे भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण या प्रकरणांचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे स्वाध्याय संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल